नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. 2-3 दिवसापूर्वी परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्या ठिकाणी शांततेत मोर्चे काढण्यात आले. सदरील व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याचं सांगितलं गेलं. संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर सदरील दोषींवर कारवाई करण्यासाठी शांततेत मोर्चे निघाले. मात्र काही तरुणांनी उद्रेक केला, जाळपोळ केली, गाड्यांची तोडफोड केली. पोलीस आणि त्यांच्यामध्ये लाठ्याकाठ्या झाल्या, दगडफेक झाली. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनानं दुसऱ्या दिवशी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं दलित वस्त्यांमध्ये. त्यामध्ये काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. त्यामध्ये काही लोकांना पळवून मारलं जात होतं, तर काही बौद्ध वस्त्यांमध्ये जाऊन गाड्यांची तोडफोड स्वतः पोलीस करत होते. हे अत्यंत चुकीचं आहे, लोकशाहीला काळिमा फासणारं आहे. मग आमच्याकडं गृह खातं असावं याचसाठी हे सगळं आहे का? गृह खातं याचसाठी आमच्याकडं हवं आहे का? गृह खात्यावरून रस्सीखेच आणि सरकार स्थापनेला 10 दिवस लागणं, या सगळ्या गोष्टींचं हेच द्योतक आहेत का? हेच त्याचं निमित्त आहे का? हा प्रश्न नेहमी आम्हाला उपस्थित राहिलेला आहे. पोलीस प्रशासनानं का बरं कोणाच्या गाड्या फोडाव्यात? पोलीस अधिकारी हे जनतेचे रक्षक असतात, ते निष्पक्ष असतात आणि प्रामाणिक असतात, पारदर्शक असतात. त्यांनी पारदर्शकपणे कारवाई करणं गरजेचं आहे, त्यांची ड्युटी करणं गरजेचं आहे. असं असताना ते वर्दीतले लोक जर गाड्या लोकांचे खाजगी फोडत असतील तर अत्यंत दुर्दैवी आणि भारत देशाला काळिमा फासणारी ही गोष्ट आहे. संविधानावर भारत देश चालतो आणि या संविधानाच्या नियमाप्रमाणे असणारे हे जनतेचे रक्षक ते जर भक्षक बनत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा? मान्य आहे, जनतेनं पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक करत असताना त्यांच्याकडून चुका झाल्यात, हेही मान्य आहे. त्या बदल्यामध्ये 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल केलेच आहेत. ते ट्रेस होतील, त्यांना कारवाई सामोरं जावं लागणारच आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर उलट हात उचलणं, जे त्यांच्या दगडफेकीमध्ये नसणाऱ्या लोकांवर सुद्धा हात उचलणं, हे कितपत योग्य आहे? संविधानाच्या प्रतिकृती तोडल्या, सदरील व्यक्ती हा मनोरुग्ण लगेचच होऊन जातो. म्हणजे आम्हाला ज्या ज्या वेळी महापुरुषांची बदनामी झाली, ज्या ज्या वेळी संविधानाची विटंबना झाली, ज्या ज्या वेळी संतांची जी आहे ती विटंबना झाली, त्यांना मारहाण करण्यात आली, तेव्हा मात्र जाणीवपूर्वक की योगायोग म्हणावा, ते सर्वच लोक हे मनोरुग्ण असतात. हा प्रश्न आम्हाला नेहमी पडलेला आहे की हे सगळेच मनोरुग्ण कसे काय असतात? जेव्हा जेव्हा संविधानाची विटंबना होते तेव्हा तेव्हा विटंबना करणारे हे मनोरुग्ण असतात. हे आम्हाला दुर्दैवानं आणि पचवून घ्यावं लागतं सत्ताधाऱ्यांच्या या सगळ्या पगड्यामुळे. देशामध्ये संविधान आहे, संविधानाचं राज्य आहे, हे फक्त नावाला राहिलेलं आहे. बाकी सगळी मनुस्मृती आणि हुकुमशाही लादलेली आहे. हे आम्हाला जाणीवपूर्वक आणि कालच्या सारख्या घटना घडल्यामुळे हे आम्हाला जबरदस्ती आणि नाईलाजानं म्हणावं लागतं. कारण अशी सगळी परिस्थिती या प्रशासनाच्या यंत्रणेनं आणि सत्तेमध्ये व्यवस्थेनं आणून ठेवलेली आहे. जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी म्हणाव्या लागतात. सुषमा अंधारे सुद्धा असंच म्हणाल्या, दीपक केदार सुद्धा असंच म्हणाले. जनतेकडून चूक झालीच आहे, मात्र त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांना कारवाई सामोरं जावं लागेल. मात्र पुन्हा एकदा कोम्बिंग ऑपरेशन करत लोकांना पळवून मारण्याचा काय नेमका हेतू होता? कोणाच्या सांगण्यावर ह्या सगळ्या गोष्टी केल्या? राज्याला गृहमंत्री लाभलेला नाही, तो सगळं नियंत्रण करत असतो. आणि त्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा गृहमंत्री नसताना नेमका कुणी आदेश दिला होता? ते पोलीसवालेच होते का? ते कुणी वेगळे लोक होते का? ते कुठल्या जातीय वैमानस्यातली लोक होते का? हा सगळ्यात पडलेला सवाल आहे. राज्यामध्ये अशा प्रकारची दहशत निर्माण करणारे पोलीस असतील तर मला वाटतं जनतेतला कुठलाही माणूस हा सुरक्षित राहू शकत नाही जर पोलिसच भक्षक बनत असतील तर. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी सरकार जाणीवपूर्वक करत असेल तर याचा फार उद्रेक होऊ शकतो आणि त्याला जबाबदार सर्वस्वी सत्तेतले लोक असतील आणि इथली व्यवस्था असेल असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.